धाकटा कांदा संघ आपण इथे मात्र बघतोय. कोण बाजी मारणार? 3 षटकांचा सामना. सुपर 4 मध्ये कोण प्रवेश करणार? तर निश्चितच आमचे सूरज हातमोडे आणि शिखर पाटील यांनी इथे मात्र रजा घेतली आहे. चांगला आवाज, निश्चितच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. या आमच्या रजनीमध्ये शिरडोन गावामध्ये त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. आणि आज शिखर पाटील यांचा बर्थडे. तर चला पंच सामना चालू करायचा आहे. आजचा शेवटचा सामना असेल. आपण बघतोय सलामीवीर प्रयास आणि समीर नाईक अशी जोडी मैदानात सध्या दाखल होतीये वाळ संघाकडून. आणि गोलंदाज सुद्धा तयार असेल सौरव भगत. तर निश्चितच मागच्या मॅच दोन्ही मॅच मध्ये आपण प्रयासची फलंदाजी बघितली आहे. खूप सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघ्या 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि परंतु मोठे फटके मारण्यात अव्वल असणारा हा खेळाडू आपण इथे मात्र बघतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. चला आयोजक सुबोध, सामना चालू करायचा आहे लवकरच. आजचा हा शेवटचा सामना. चला सुबोध पाकडीकर आपण यायचा. अगदी आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय 4 रचनेमध्ये अगदी त्यांच्या माध्यमातून मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाईल. विशेष करून पाहायला गेलं तर थोडंसं धाडसी निर्णय घेतलाय, कारण की थोडंसं गेम प्ले आणि इथून चांगला केला जाईल का धाकटा खांदा संघाच्या माध्यमातून, कारण की गोलंदाजी चांगली आहे. परंतु त्या गोलंदाजीचा कितपत योग्य वापर आता इथून धाकटा खांदा संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये करतील. प्रयास कोहली ऑन स्ट्राइक असणार आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्क वर 3 षटकांची मॅच आहे. पहिला बॉल अगदी क्वार्टर फायनल मधला इथे टाकला जाईल. पहिलाच बॉल होता. अगदी पूर्णपणे पाहायला गेलं तर फक्त स्लॅश केलं या बॉलला. सिंगल ऑन साइडला तुम्ही पाहिली, एक धाव मिळाली जाईल. सुरुवात इथून 1 न स्काय राहिले, पण वाळ संघाची इथून सुरुवात होताना पाहायला मिळतोय. पाहायला गेले तर सिंगलने ते स्ट्राइक रोटेट केली गेल्या. ज्या पद्धतीने पाहायला गेले तर तुमची सुरुवात चांगली असते, अंत देखील चांगला पाहायला मिळतो. आणि सुरुवात तर चांगली झाली, कारण की एक धाव बॅटिंग करत असताना इथे काढली गेल्या प्रयास कोहली या फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु कितपत धावेंचं लक्ष येत्या 3 षटकामध्ये अगदी प्रथम बॅटिंग करत असताना उभारल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसला लोबो फुल टॉस होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. गल्लीमध्ये चांगली फिल्डिंग तिथे झाल्या. अगदी पा ते कुठल्याही पद्धतीनं चुकी केली नाहीये. बॉल अडवला जातोय, परंतु संधी फलंदाजांकडे होती आणि एक धाव इथून कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता, जर तुमचा खेळ चांगला राहिला, तुमचा संघाचा खेळ चांगला राहिला, बऱ्याच ट्रॉफीज जर तुम्ही जिंकल्या, तर अगदी पाहायला गेलं तर पूर्ण सीझन भर तुमचा प्रत्येक मैदानावर आवर्जून उल्लेख केला जातोय. परंतु तुमचा परफॉर्मन्स थोडासा खराब राहिला, अगदी पाहायला गेलं तर तुम्हाला नाव ठेवलं जातोय, परंतु तुम्हाला खेळी मैदानाच्या आतमध्ये चांगले करणं फार गरजेचं आहे. जर इथून एखादा संघ मॅच जिंकतोय तर अगदी एक ट्रॉफीचा हकदार निश्चित ठरू शकतो. परंतु तो संघ कुठला असेल याच्याकडे नजर असतील. फुल टॉस बॉल होता. प्रयास कोहली ऑन अ स्ट्राइक अलॉंग द कार्पेट. गॅप आहे त्या ठिकाणी आणि गॅपचा फायदा उचललाय प्रयासने. ज्या रिजन मध्ये गोलंदाजी केली जाते त्याच रिजन मध्ये शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि 4 धावांसाठी बॉलला पाठवल्या चौकारासाठी. 4च्या मध्येने धावसंख्या टोटल पाहिलं गेले तर बिनबाद जाऊन पोहोचेल स्काय राहिले, पण बाल संघ टोटल पाहायला गेले तर 6 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. पूर्णपणे शांत माइंड न खेळणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत कुठल्याही चुकीचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. अगदी पाहायला गेलं तर जर बॅटिंग तुम्ही करताय तर पूर्णपणे डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे, कारण की गोलंदाज जर वेगवान असेल तर फक्त त्याचा स्पीडचा वापर तुम्हाला सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करतं येणं फार महत्वाचं आहे.
अगदी पहा या बिलिसला देखील जॉर्क बॉल होता, फक्त सन्मान दिलाय, डायरेक्ट हिट केलं, जरूर गेल्या, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि एक धाव इथून कंप्लीट केली जाते. प्रयास याच्या माध्यमातून धावसंख्या टोटल पाहिली तर 7 धावा धाव फलकावर लागल्या. चौकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केल्या, हे देखील करणं फार महत्वाचं आहे. विचार केलं तर दुसऱ्या खेळाडूवर देखील आत्मविश्वास दाखवणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे, कारण की त्याही खेळाडूकडे क्षमता आहे. ती शेगोटी पेटवली तिथे ती विजवायची आहे. यावलीसला पहा समोर बॉल ठेवला होता, नजरे समोर थोडस कट इथे बॉल होताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळाला. जसं डॉट बॉल येईल तसं जल्लोष अगदी पाहायला गेलं तर धाकटा खांदा संघाच्या माध्यमातून केलं जाईल, परंतु मोठा फटका आला तर स्कायर 11 बाळ संघाच्या माध्यमातून जल्लोष केला जाईल. चला त्या शेकोटी भिजवायची आहे, ती शेगोटी विजवायची आहे, कोणताही अडथळा येता कामा नाहीये. रिव्हर्स स्विच हिटचा फटका अगदी गलीमध्ये अडवला जातोय. फेकी चांगली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि धाव मात्र ते कंप्लीट केली जाते. इथून विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या पाहिली तर बिनबाद स्कायर 11 वाळ संघाची टोटल जमल्या 8 धावा. तुम्ही पाहताय धाव फलकावर. आयोजक आपण जायचंय तिथे. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर आपण इथून मात्र बघतोय. सलमान फक्त दिलाय कोणत्याही मोठ्या एक चौकाच्या साह्याने. प्रयास मात्र मैदानात खेळतोय. खूप सुरेख मॅच्युअर क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय प्रयास याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. आणि समोर आपण दुसरा फलंदाज बघतोय समीर नाईक. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज अजय नाईक. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात आपण बघितलं. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली होती, ती म्हणजे शुभम भगत. एक चौकारचा मार खाल्ला असला तरी फक्त 8 धावा दिल्यात. आणि आता मात्र मोठे फटके मारायची गरज इथे मात्र इव्हेंट येपली आहे वाळ संघाकडून. मोठे फटके मारावे लागतील. समीर नाईक मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण, ती 41 धावेची बहारदार केली प्रयासाच्या माध्यमातून बघितली. आणि तशीच फळी 2 षटकार सुद्धा खेचले होते समीर नाईक या फलंदाजाने. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि समीर याला हा चेंडू समजला नाहीये. आणि निर्धाव चेंडू सांगता होती. अजय मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू तर एज लागली जाते गली क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावसंख्या जाईल 9च्या घरात. लेग बाईच्या रूपामध्ये ही येते धाव. चला मॅच आपण कंटिन्यू ठेवायची आहे. चला धावफलकावर चला मॅच चालू करायची आहे. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाहीये, मॅच चालू करायची आहे. नऊ धावा धावफलकावर. ते मात्र एज लागली जाते. थडमेंच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार. तोपर्यंत मात्र एकच धाव चांगली फेकी ते मात्र पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरीवर भर दिली जाते. कोणतेही मोठे फटके ते मात्र मारून दिले जात नाहीयेत. अजय नाईक मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. मागच्या सामन्यात आपण बघितलं या दोन्ही फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली होती. मोठे फटके मारून इथे मात्र 66 धावा कुठल्या होत्या. त्याच फलंदाजांना इथे मात्र रोखून धरलंय. सुरेख गोलंदाजी अजय याची पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे समोर फलंदाज समीर.
स्लोवर पद्धतीचा चेंडू आहे, काय जादू पाहायला मिळते, परंतु यष्टी रक्षक इथे मात्र चुकी करतोय आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. बाईच्या या 4 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाईल 14 धावा धाव फलकावर. अगदी पाहायला गेले तर धाकटा कांदा संघाला या चुका थोड्याशा मात्र रोखाव्या लागतील. जर या चुका अंतिम क्षणापर्यंत राहिल्या तर निश्चितपणे कदाचित ही स्पर्धा मात्र त्यांना सोडावी लागेल. कारण की जर फिल्डिंग चांगली असेल याच अंतिम क्षणामध्ये धाबा अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागास पडतात. अगदी लाऊडली अपील केला जातोय, परंतु इथे पहा सिंगल लेग बाईटच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. एक धाव पुढे सरसवत्या. अजय नाईक इथे चांगली गोलंदाजी करतोय. 7 इथे लाभणं फार महत्वाचं आहे, कारण की या तिन्ही मॅच मध्ये पाहिलं तरी या गोलंदाजांना चांगली कामगिरी केल्या. आजच्या रजनीमध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे जकडून ठेवल्या फलंदाजांना, मोठे फटक्यापासून थोडस वंचित ठेवलं. चौकार षटकार खेचू देत नाहीये आपल्या गोलंदाजीवर सहजासहज. कारण की पाहायला गेलं तर पूर्णपणे माइंडसेट गोलंदाजी आहे. दोन्ही टर्न या गोलंदाजाकडे आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि त्यानंतर क्रीजचा देखील पुरेपूर वापर हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. पहा फुलर लेनचा बॉल होता, प्रत्युत्तर देता आलं नाही या बॉलवर. डॉट बॉल येताना पाहायला जरूर मिळाला आणि विचार केला तर षटक क्रमांक इथून संपलं जाईल 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 15 धावा तुम्हाला धाव फलकावर पाहायला मिळतील. जर धाकटा खांदा संघाच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताय तर 3 षटकामध्ये तुम्हाला किमान 35 किंवा 40 धाब्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण की बॅटिंग असो गोलंदाजी असो सुरेख खेळ सातत्यानं त्यांचा राहिला आणि त्याच अनुषंगाने आता स्कायरा 11 वाळ संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की पाहायला गेले तर 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी देखील स्कायरा 11 वाळ संघाची चांगली राहिली आहे, परंतु अंतिम क्षणाला इथून खराब बॅटिंग होताना जरूर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. निश्चितच स्कायरा 11 वाळ संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय, कारण 12 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त 15 धावा धाव फलकावर आहेत. इथून मात्र या षटकामध्ये कुठेतरी 15 ते 16 धावा काढाव्या लागतील तर कुठेतरी सन्मानजनक आव्हानाकडे ते मात्र वाटचाल करेल वाळ संघ, परंतु त्या 15 धाव्या इथून मात्र काढाव्या लागतील. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज विजय नाईक. शेवटचं षटक घेऊन येतोय विजय नाईक आणि समोर आपण फलंदाज बघतोय, अजूनपर्यंत कोणती विकेट मात्र गेलेली नाहीये. दोन्ही फलंदाज अद्यापपर्यंत एकेरी दुहेरीवर भर दिली जाते, परंतु कोणते मोठे फटके त्यांना मारू दिले नाहीयेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली या 2 षटकामध्ये. अजय आणि शुभम भगत याच्या माध्यमातून, सौरभ भगत याच्या माध्यमातून. पहिल्या षटकात आपण बघितले 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आणि आता मात्र शेवटचा षटक येऊन टेपलाय. अगदी अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये किमान 15 धावा तरी यायला पाहिजेच. अगदी पाहायला गेलं तर पाठीराखे देखील टोटल धावा 15 धावा धाव फलकावर लागल्यात. अंतिम षटक आहे त्याच्या मागे देखील 15 धावा जर आल्या तर 30 धावा कंप्लीट होऊ शकतात. त्यानंतर पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली आहे स्कायरा 11 वाळ संघाकडे, त्याचा पुरेपूर इथून फायदा उचलला जाईल का हा प्रश्नचिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये पडलाय. परंतु ते दोन्ही बॅटरला अगदी हात खोलावे लागतील, बॅटिंग चांगली करावी लागेल टीम साठी. प्रयासला मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल, क्षमता दाखवून द्यावी लागेल. पुढचा चेंडू समीर याचा उचललाय, चेंडू गेलाय उंच उंच लांब, परंतु क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली आणि समीर नाईक याच्या पारीचा अंत. सुरेख कॅच इथे मात्र टिपलाय सुदाम्याने आणि तंबूचा रस्ता इथे मात्र मोकळा करून दिलाय, तो म्हणजे समीर नाईक या फलंदाजाला. फटका सुरेख होता, उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि त्याच्यामुळं ही झेल इथे मात्र सुरेख टिपली आहे सुदाम या क्षेत्ररक्षकाने. आणि पहिला आदरा बसतोय तो म्हणजेच स्कायरा 11 वाळ संघाला समीर याच्या रूपामध्ये. 8 चेंडू आणि 2 धावेंची खेळी इथे मात्र पाहायला मिळाली, ती म्हणजेच समीर याच्या माध्यमातून. कुठेतरी पूर्णपणे जकडून इथं मात्र ठेवलाय. आता मात्र थोडासा अडचणीत सापडतोय स्कायरा 11 वाळ संघ.
अगदी याच फलंदाजांना मागील मॅच मध्ये चांगली केली होती, परंतु क्षण चेंज झाल्या. हिरो होता परंतु आता थोडासा झिरो पाहायला मिळाला. फटका चांगला होता, टायमिंग प्रॉपर मिळाला नाहीये. जर थोडासा जोर लावला असता तर सीमा पर नक्कीच बॉल गेला असता. निघत आपण बघत होतो का षटकार मारले तर वाघ आला असे त्यांचे पाठीराखे बोलवते, परंतु आता इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला थोडा संघ पाहायला मिळाला आणि लेग साईडच्या दिशेने ही एक धाव इथे मात्र आता मात्र प्रयास याला स्ट्राईक एंडला आणण्याचं काम इथे मात्र केलंय फलंदाज प्रतीक पाटील याने. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी आपण हिरो असतो तर कधी आपण झिरो असतो. कारण क्रिकेट आहे, जो माणूस तिथे खेळत असतो, जो क्रिकेटपटू तिथे खेळत असतो त्याला माहिती आहे की प्रेशर काय, मैदान काय आणि क्रिकेट काय. धावसंख्या आपण धावपलकावर बघतोय 16 धावा. अगदी बिमर साठी थर्ड अंपायर कडे रेफर केल्या. चला 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण चेक करायचा. पाहायला गेले तर बॉल बिमर आहे की अगदी नाही या इथे चेक केला जाईल. आणि चला थर्ड अंपायर आपण यायचा चेक करण्यासाठी. अगदी पाहायला गेले तरी ते चला पंच आपण या अगदी रेफर केल्या टीव्ही अंपायर कडे आणि इथून डिसिजन दिला जाईल. हा बॉल बिमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे अगदी त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि योग्य तो डिसिजन अगदी प्रेक्षकांपर्यंत आणि खेळाडूंपर्यंत निश्चित पोहोचवला जाईल. अगदी पाहायला गेले तर इथून थोडस वर्चस्व गाजवलंय धाकटा कांदा संघानं, परंतु चेक केला जातो. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. सर्वांची नजर अगदी पाक समालोचन कक्षाकडे आहे, परंतु नाही या फेअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळेल. योग्य पंच यायचं इथं. चला या पण अगदी पाहायला गेले तर पुन्हा चेक केला जाईल. अगदी पंच आपल्याने देखील विनंती असेल आपण कुठे जाऊ नका, कारण की कुठल्याही सिच्युएशनला अगदी तुमची गरज इथे लागते. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या धावपलकावर आपण बघतोय 16 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. प्रयास हा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघतोय, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि विश्वास असेल वहाल संघाच्या पाठीराख्याचा त्याच्यावर, तर निश्चितच कुठेतरी मोठे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळतीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये, ती म्हणजेच
धाकटा कांदा या संघाकडून विजय हा गोलंदाज आपण बघतोय तिसऱ्या षटकासाठी वापरला जातोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसरा चेंडू इथे मात्र प्रयासाला निर्धाव फेकतोय. प्रयासला मात्र मोठा फटका मारावा लागेल. क्षमता दाखवून द्यावी लागेल. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. प्रयत्न फसला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल खेळतोय. प्रयास मात्र प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. ज्या संघाने धावा कुठल्या होत्या त्या संघाला इथे मात्र जकडून ठेवलाय. सुरेख गोलंदाजी धाकटा संघ, सुरेख गोलंदाजी विजय नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पीडअप करायचा आहे. 16 धावा धाव फलकावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या सत्रातील. कितपत धावा गोला करणार स्कायरा 11 वहाळ संघ. रिव्हर्स रिव्हर्टेम इथे मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फेकी खराब आहे. तिसऱ्या धावेचे प्रयत्न असेल आणि तिसरी धाव इथे मात्र धोका संभावू शकतो आणि फलंदाज बाद होईल प्रयास. यावेळेस मात्र 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या जाईल 18 धावा धाव फलकावर. धावा धाव फलकावर आहे तर 3 षटकांचा खेळ आहे. शेवटचा चेंडू असेल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धाकटा संघ श्री स्वयंभू धाकटा कांदा संघ इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. समोर फलंदाज आपण बघतोय प्रतीक पाटील. प्रतीकला मात्र मोठा फटका मारावा लागेल, षटकार खेचावा लागेल आणि ब्लॉक अल्पेजा चेंडू लाजवाब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली आहे. तिन्ही गोलंदाजाकडून इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल आणि धावसंख्या आपण बघतो 19 धावा धाव फलकावर आणि या 19 धावा धाव फलकावर 20 धावा कराव्या लागतील. त्या म्हणजेच श्री स्वयंभू धाकटा संघाला जर या सामन्यात जिंकायचं असेल आणि सुपर 4 मध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल. धावा कमी आहेत परंतु त्या अवघड कराव्या लागतील. त्या म्हणजेच श्री स्कायरा 11 वहाल संघाला गोलंदाजी करत असताना चला अगदी पाहिले तर पूर्वार्ध इथे संपले. पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग स्कायरा 11 वहाळ संघानं केले. टोटल धावा पाहिल्या तर 19 धावा जमवल्यात. 20 धावांचा टार्गेट सेट केल्या. आता इथून पाहायला गेले तर हाय व्होल्टेज मॅच होईल यात मात्र शंका नाहीये. कारण की सातत्यानं पाहायला गेलं तर ज्या वेळेला लो स्कोरिंगचे मॅचेस पाहायला मिळतात हाय व्होल्टेज मॅच ही निश्चित पाहायला मिळते मॅम. कारण की जर जास्त धावा असत्या तर ती मॅच तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळेल. परंतु इथून स्कायरा 11 वहाळ संघाचे गोलंदाज प्रत्युत्तर देतील का? धाकटा कांदा संघाच्या फलंदाजांना प्रत्युत्तर देणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर एक धाव ही वाचवणं फार महत्वाचं असणार आहे. इथून गेम चेंज अगदी केला कारण की गोलंदाजी स्वीकारल्या, माइंडसेट ओळखलं, त्यानंतर पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली. 19 धावांपर्यंत अगदी पाहायला गेलं तर स्कायरा 11 वहाळ संघाच्या फलंदाजांना थांबवलं आणि 20 धावांचा टार्गेट त्यांनी प्रथम बॅटिंग करत असताना मात्र सेट केल्या. चला 2 फलंदाज आपण लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि स्कायरा 11 वहाळ संघ आपण लगेच फिल्डिंग सजवायची. आजच्या रजनीतली अंतिम मॅच क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही पाहताय. जर या 2 संघादरम्यान एक संघ जिंकला तर अगदी सुपर 4 साठी क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहता आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या 145व्या पुण्यतिथी निमित्त ही नाईट स्पर्धा मात्र आयोजित केली गेल्या. अगदी युवा क्रांतीवीर DK चषक 2025 चे पर्व तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसरी रजनी तुम्ही पाहताय आणि त्या दुसऱ्या रजनीमध्ये हे 2 दिग्गज संघ एकामेकासमोर लढताना पाहायला मिळतात.
परंतु विजय कुठला संघ संपादित करेल येत्या पाहायला गेलं तर 18 चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये निश्चित इथून पाहिल्या जाईल. जरी स्काय 11 वाळ संघाची बॅटिंग खराब राहिली परंतु गोलंदाजी चांगली त्यांच्याकडून केली जाईल मात्र यात शंका नाही आहे. परंतु धाकटा खांदा संघाला ओळखलं तदनंतर विचार केला तर सिंगल डबल वर भर झाली तर मॅच मात्र सहज जिंकू शकता. परंतु जर चुका त्यांच्याकडनं घडल्या तर निश्चितपणे मॅच देखील हातातनं गमवू शकतात. परंतु काय घडेल या येत्या 18 बॉल मध्ये मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहणार आहोत. युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये सलामीची जोडी नक्कीच दाखल झाली. सुदाम नाईक असेल आणि त्यांच्या संवेतला फलंदाज पाहिलं तर जितेंद्र घरत तुम्हाला पाहायला मिळतील. 2 ओपनर पॅडर झालेत मैदानाच्या आतमध्ये दाखल. फेस करतील 18 बॉल आणि चेस करायच्या त्या टोटल 20 धावा. धावा कमी आहेत परंतु त्या धावांना अगदी डोंगर बनवावं लागेल. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर बॅटिंग करत होत्या स्काय 11 बाळ संघाचे फलंदाज अक्षरशः पूर्णपणे मेहनत जी त्यांनी केल्या त्या मेहनतीचा फल आता इथून त्यांना जर प्राप्त करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये केली तुम्हाला चांगली करायची. एक डॉट बॉल काढायचा आहे त्यानंतर चुका थोड्याशा कमी आता मैदानाच्या आतमध्ये करणं फार महत्वाचं असणार. पहिला गोलंदाज वापरला जाईल मॅनेटरी पॉवर प्ले साठी घनश्याम पाटील तुम्ही पाहताय संघाचे संघनायक. अगदी घनश्याम ऑन मार्क वर असतील. येत्या 18 बॉल मध्ये इथून डिफेन्स केल्या जातील का या टोटल 20 धावा. चला मॅच ऑन करा आणि संतोषजी चौधरी सरांचा आला इथून ग्रीन सिग्नल. मॅच होईल स्टार्ट आणि पूर्वार्ध संपल्या उत्तरार्ध तुम्ही पाहताय आणि उत्तरार्धामधील हा पहिलाच बॉल घनश्याम पाटील यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. सुरुवात चांगली करावी लागेल ती घनश्यामला. जास्तीत जास्त डॉट बॉल मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाकणं फार महत्वाचं असणार आहे. जर या बॉलवर प्रेशर पूर्णपणे धाकटा खांद्यावर क्रिएट केला तर अंतिम ओव्हर पर्यंत ही मॅच निश्चित जाणार आहे. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन पूर्णपणे पहा एस्टनच्या बाहेर निघाले होत्या परंतु इथून पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली अगदी अंत चांगले पाहायला मिळेल का स्काय 11 वाल संघाच्या माध्यमातून. पान फार महत्वाचा अगदी गुलाबी थंडी आहे परंतु या गुलाबी थंडीमध्ये ही मॅच गरम होताना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस हा ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला केला. फिल्टर आहे डीप मिड विकेटला. अगदी बॉलापर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट इथून होताना पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली गेल्या. जितेंद्र घरत तुम्ही पाहिले स्ट्राईक एंडला होत्या. 2 चेंडू फेस केले. एक धाव आपल्या टीम साठी इथे जमवल्या गेल्या. घनश्यामला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली होती. डॉट बॉल टाकला होता तर स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहिलं तर सुदाम नाईक असणाऱ्या. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. फर्स्ट लाय फटका परंतु सेट सोडलाय झेल. झेल घेणं फार महत्वाचं होतं. यष्टिरक्षकानं केली चुकी. ही संधी मिळाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि इथून पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जरी विकेट मिळाली नाहीये परंतु महत्वाचा इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. थोडस शांत या पहिल्या षटकामध्ये ठेवण्याचा प्रयत्न घनश्याम निश्चित मैदानाच्या आतमध्ये करतोय. कमीत कमी धावा या षटकामध्ये घनश्यामला खर्च करावे लागतील कारण की पाबंदी असणारी षटक मात्र त्यांच्या माध्यमातून अटकली जाते. संधी आहे. फिल्डर होते फ्लास स्लिपला परंतु प्रयत्न झाले होते कॅच साठी परंतु पोहोचू शकले नाहीये झेल पर्यंत. कंप्लीट एक धाव झाली आहे आणि बिनबाद तुम्ही पाहताय 2 धावा धाव फलकावर लागल्या. इथून जर सिंगल डबल येत राहिल्या तर निश्चितपणे अंतिम ओव्हर पर्यंत मॅच जाईल. दबाव कदाचित धाकटा खांदा संघावर येऊ शकतो कारण की मॅच या पूर्णपणे सपोर्टिव्ह जे राहिल्या ते गोलंदाजाला क्रीज पुन्हा नाईट मध्ये सपोर्ट केला. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु झेल सोडलाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि 2 धावा अगदी पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही जर संधी तुम्ही फलंदाजांना दिल्या ती संधीचं सोनं अगदी पाहायला गेले तर हे 2 फलंदाज सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करत आहे. 2च्या मध्येने संघ टोटल पाहिलं तर 4 धावा धाव फलकावर लागल्या. घनश्याम चांगली गोलंदाजी करतोय. झेल घेणं फार महत्वाचं होतं. अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते. नजर देखील बॉलवर ठेवली होती.
परंतु झेल कॅरी करता आलं नाही या त्या ठिकाणी ड्रॉप झाली त्यानंतर सिंगल पूर्ण केली लगेच दुसरी देखील कंप्लीट केल्या. चला पॅड आपण लगेच घेऊन जायची. अगदी तुम्ही पाहताय सर्व आयोजक आपण जमायचा समोरच्या कक्षेमध्ये अगदी राजांची जली पूर्णपणे मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. सर्व आयोजक तुम्ही पाहताय आयोजक कमिटी अगदी अंतिम क्षणाला आणि भरपूर मेहनत 4 रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून घेतलं जाईल या स्पर्धेसाठी. कारण की सोपं काम नाही या स्पर्धा भरवणं त्यानंतर बारकाईनं सर्वांकडे लक्ष त्यानंतर सर्व टीम गोळा करणं सर्वांना संपर्क करणं आणि अगदी चांगला मैदान देखील उपलब्ध करून दिला. अगदी फास्ट सुरेख बॉल होता परफेक्ट यॉर्क बॉल इथे टाकला गेलाय घनश्याम या गोलंदाजाच्या माध्यमातून. कमालची गोलंदाजी राहिल्या प्रत्युत्तर अगदी पाहायला गेलं तर या गोलंदाजाने दिलं पहिल्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक होतं बाद करण्यात यशस्वी राहिले नाहीये परंतु गोलंदाजी सुरेख टाकल्या 4 धावा अवघ्या या गोलंदाजाने खर्च केल्यात. यस निश्चितच 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिल्या षटकात आपण बघितलं 4 धावा लागल्यात. निश्चितच युवा क्रांतीवीर चषक आपण बघितलं मैदान किती सुरेख उपलब्ध करून दिला या आयोजकांनी. खूप सुरेख मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मैदान इथे मात्र आपण बघितलं मोठे मोठे खड्डे या मैदानाला होते आणि ते भरून सुरेख मैदान इथे मात्र या खेळपट्टी उपलब्ध करून दिली आहे. अगदी पाहायला गेले तर स्पर्धा खूप दिवसांपूर्वी अनाउन्समेंट केली होती परंतु मेहनत अगदी पाहायला गेले तर 2 महिन्यापूर्वी घेतल्या. सर्व टीमा एकत्र केल्या त्यानंतर 1 आठवडाभर अगदी मैदान त्यांना अगदी पाहायला गेलं तर खेळण्या योग्य ते मैदान उपलब्ध करून दिल्या. कारण की एखादी खेळाडूला अगदी पाहायला गेलं तर फिल्डिंग करण्यासाठी अडचण निर्माण न व्हावं त्या करण्यासाठी अगदी रोलिंग पाणी असेल सर्व अगदी पाहिलं गेल्या आणि चांगल्या मैदान आज तुम्ही पाहताय सुसज्ज असं युवा डीके ग्रुप यांच्या वतीनं हे उपलब्ध करून दिला. परंतु जाऊया मॅच कडे अगदी रंगतदार अंतिम क्षणाला इथून निर्माण होईल यात मात्र शंका नाहीये. सिंगल इथून कंप्लीट देखील होताना पाहायला मिळालेत. अंतिम राहिलेत 11 चेंडू त्यामध्ये करायचे टोटल विजयासाठी 15 धावा. गोलंदाज पाहिलं तर कर्णाला एंड करून गोलंदाजी करतोय. विकेट घेईल का ब्रेक थ्रू लावणं गरजेचं होतं परंतु फुल टॉस बॉल होता मिस झाल्या फक्त फ्लिक करायचं होतं प्रॉपर नजर नव्हती. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येताना पाहायला मिळते. सरासरी थोडीशी मात्र चेंज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. राहिल्या 10 चेंडू त्याच्यामध्ये 14 धावा अजून करायचा आहेत. जर ब्रेक थ्रू स्काय 11 वाळ संघाला जर इथून मिळाला तर निश्चितपणे या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. कारण की न्यू बॅटरवर थोडस दबाव मात्र क्रिएट केला जाईल परंतु तसं घडेल का. सुदाम नाईक अद्यापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल अद्यापर्यंत आपल्या संघाला प्रोटेक्ट करतोय. यावेळीसला अगदी मागे वळून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि लिगा इथून मिळालाय पहिला ब्रेक थ्रू. सुदाम नाईक होईल इथून बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि टर्निंग पॉइंट ठरेल का आजच्या रात्रीमध्ये. हा विकेट पाहणं फार महत्वाचं आहे. ज्याच्या वेळीला कमी धावा सातत्यानं मैदानात पाहिल्या त्या वेळीला हाय व्होल्टेज मॅच अगदी तुम्ही पाहताय. ज्या संघानं कमी धावा केल्या सातत्यानं तो संघ पूर्णपणे जीवानं त्यानंतर 100% योगदानानं अगदी मेहनतीनं मैदानाच्या आतमध्ये केलं असतो. परंतु न्यू बॅटर जशा तसं चोख प्रत्युत्तर इथे मैदानात दिलं जात आहे ते म्हणजेच स्कायरा 11 वाळ संघाच्या गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षक सुद्धा लाजवाब तिथे मात्र पाहायला मिळालं. जशाच तसं प्रत्युत्तर इथे मात्र देणं गरजेचं असतं आणि ते उत्तर इथे मात्र देत असताना आपण वाळ संघ बघतोय. आता मात्र गरज आहे 9 चेंडू आणि 14 धाव्यांची. सामना कुठे गेलेला नाहीये. सामना ऑन आहे. दोन्ही बाजूनी 50-50% चा सामना असेल. निश्चितच कोण जिंकणार कोण हरणार कोण बाजी मारणार हे आता थोड्या वेळातच कळणार आहे. परंतु जिता वही सिकंदर कहलाता है. निश्चितच जिंकेल तो इथे मात्र बाजी मारणार आहे सुपर फोर्स मध्ये. कालच्या दिवसात आपण बघितलं अजिवली संघाने शिवकर संघाने बाजी मारली. यस उद्या 6:30 वाजता पहिला चेंडू पडेल
आयोजकांची आपल्याला येते आणि पुलटॉस चेंडू आहे लॉग अँड डिझर मध्ये सरळ बॅनर वर फेकून दिला. येत आहेत 7 धावा. ब्रँडेड स्ट्रोक. फलंदाज असेल अजय नाईक. सामना खुला करून दिलाय धाकट्या संघासाठी आणि धावसंख्या आपण बघतोय 12 धावा धावफलकावर. आता मात्र गरज असेल 8 चेंडू आणि 8 धाव्यांची. जरी षटकार मारला परंतु मॅच अद्याप कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. प्रत्युत्तर आता इथून विकेट न डॉट न दिलं जाईल. पाय इथून डॉट बॉल अगदी राहिला असता परंतु यशी रक्षकानं केली चुकी. मिस फिल्डिंग घडल्या. अगदी पाहायला गेलं तर धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं चुका करणं कदाचित या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेतून बाहेर ओढ्याचे संकेत आता इथून पाहायला मिळतात. त्या स्काय 11 वाळ संघाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. गोलंदाजानं सुरेख प्रयत्न केले होते. निश्चित जर बॉल अडवला असता तर डॉट बॉल कदाचित पाहायला मिळालं असतं परंतु सिंगल इथे कंप्लीट केल्या. सिंगलच्या मदतीने धाव संख्या देखील पुढे वाढेल. विकेट आता इथून घेतलं जाईल का? हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतो त्या ठिकाणी लॉंग ऑफला पकडलं गेलंय झेल. अजून एक धक्का धाकटा खांदा संघाला मिळालाय. प्रत्युत्तर षटकार जरी दिलं होतं परंतु उत्तर गोलंदाजानं विकेट न दिला. अगदी या मॅच मध्ये थोडासा अजून ट्विस्ट पाहायला मिळेल. गरमी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. इथून पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय समाप्त. अंतिम राहिले 7 चेंडू आणि त्याच्यामध्ये 7 धावा करायच्या आहेत विजयासाठी. या 6 बॉल कुठल्या गोलंदाजाच्या हाती सोपवला जाईल, कुठल्या गोलंदाजाच्या हाती अस्तित्व ते स्काय 11 वाल संघाचं मात्र सोपवलं जाईल. जर गोलंदाजानं चांगली कामगिरी केली तर त्याला मात्र डोक्यावर घेऊन नाचलं जाईल. जर गोलंदाजानं खराब गोलंदाजी केल्या अगदी घर साईज पर्यंत त्याला ऐकवलं जाईल. परंतु काय घडेल या मॅच मध्ये अद्याप पाहायला गेलं तर मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघाकडे मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. पाहायला गेलं तर टोटल स्कोर अद्यापर्यंत झाल्या 13 धावा धावफलकावर ऑन बोर्ड वर तुम्ही पाहता. अजूनही 6 चेंडू 7 ची गरज आहे. टोटल लक्ष पाहिलं तर 18 बॉल मध्ये 20 होत्या आणि अद्यापर्यंत थोडस 2 विकेटच्या मदतीने 13 धावा जरी मैदानाच्या आतमध्ये जमवल्या गेले ते धाकटा खांदाच्या माध्यमातून परंतु अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. क्लायमॅक्स अभी बाकी आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटची रंगत नेहमीच पाहायला मिळत असते कारण प्रत्येक जण जिंकायला येतो. त्यामुळं जिंकेल कोण इथे मात्र येणारी वेळेस सांगणार आहे. 6 चेंडू आणि 7 ची गरज आहे. सुरेख सामना इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला इथे मात्र ह्या पहाटेच्या वेळी पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय. अगदी रोमांचक हाय व्होल्टेज मॅच अंतिम तुम्ही पाहताय क्वार्टर फायनलची मॅच आहे. अजय नाईक ऑन स्ट्राईक फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून एक षटकार लगवून ही मॅच पूर्णपणे चेंज केली गेल्या. परंतु 6 चेंडू तो फेस करेल आणि आपल्या संघाला कैतून विजय संपादित करून देईल. परंतु गोलंदाज त्यांच्या समोर वेगवान असणारा आणि वेगवान चेंडू अगदी साजर करेल अजय नाईक. या फलंदाजासाठी चला इथून दिला अजून कहाणीमध्ये ट्विस्ट. फलंदाज अजय नाईक बॅटची इन्साइड एज लागली आहे. ज्या एसटी रक्षकानं मागील 2 ओव्हर मध्ये चुका केल्या होत्या परंतु यावेळीसला चुकी केली नाहीये आणि अजून एक धक्का क्रमांक पाहायला गेलं तर धाकटा खांदा संघाला हा तिसरा मात्र मिळाला जातोय. बिग विकेट असणाऱ्या अजय नाईक या फलंदाजाची क्लायमॅक्स अजूनही बाकी आहे. राहिल्यात 5 चेंडू त्यामध्ये करायचे टोटल 7 धावा. संघ अजूनही पाहायला गेलं तर ओढण्याचा प्रयत्न करतात विजय. त्या स्काय 11 वहाळ संघ अगदी पाहायला गेलं तर खिशात टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु बॅटर अगदी त्या खिशातून हात घालून मॅच दाखता कांदा संघाचे फलंदाज आपल्या बाजूने मात्र इथून ओढतील का हा प्रश्नचिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. जे खेळाडू बसले होते ते देखील आता उभे राहिलेत आणि ही स्पर्धा आणि ही मॅच अगदी नक्कीच ते देखील एन्जॉय करतात. नक्कीच गुलशन. सुरेख सामना, रोमांचक सामना, संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते. नवीन येणारा फलंदाज आपण बघतोय शुभम पाटील मैदानात दाखल होतोय. 5 चेंडू आणि 7 ची गरज आहे. निश्चितच
एकेरी दुहेरी जरी घेतली तरी धावसंख्या इथे मात्र गोला केली जाईल, परंतु 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असताना कशा प्रकारचं क्रिकेट इथे मात्र धाकटा संघाकडून पाहायला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाज धीरज पाटील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा सुरेख टप्पा, सुरेख लॉंगनच्या रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धावेनी धावसंख्या जाईल 15 धावा धावफलकावर. आणि आता 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये धाकटा खांदा संघाला. अप्रतिम खेळ मैदानात दोन्ही बाजूनी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सामना आजचा सोडायला तयार नाहीयेत. नक्कीच विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे, कारण सामना तेवढा कडक आणि तडफदार इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी विचार केला संधी त्या ठिकाणी फक्त सिंगलची होती, परंतु त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं. हे माइंडसेट असणं फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला चान्स मिळाले त्याचं सोनं फायदा उचलता येणं फार बदलेलं आहे. या ब्लिसला पास संयमी फटका दीपेशला कव्हरला केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न विकेट होईल का? या ब्लिसला पाहूया निर्णय काय येईल. आणि रेफर केलाय ते थर्ड अंपायर कळल्या आणि डिसिजन आता इथून पेंडिंग असेल. परंतु चला पंच आपण यायचा अगदी थर्ड अंपायर कडे रेफर केल्या जात्या. प्रॉपर पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत की नाही या इथून विकेट जर असेल तर पूर्णपणे या मॅच मध्ये अजून रंगत निर्माण होईल, परंतु डिसिजन अगदी पुरवला जाईल. हृदयाच्या टोक्यात इथून दोन्ही टीम साठी वाढताना पाहायला मिळतील, कारण की क्लायमॅक्स आहे, अंतिम मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच निश्चित होईल. कारण की मी आधीच उल्लेख केलं होतं, ज्या वेळेला कमी धाब्यांची मॅचेस जर तुम्ही पाहता त्या वेळेला पूर्णपणे हाय व्होल्टेज, कारण की दोन्ही संघ जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये लढत आणि खेळत असतात. परंतु डिसिजन अद्याप पेंडिंग आहे, चेक केलं जाईल. प्रॉपिंग क्रीज मध्ये सेफ फलंदाज पोहोचलेत की नाही या अगदी पाहायला गेले तर हृदयाच्या टोक्यात इथून थोडे वाढताना पाहायला मिळेल, कारण की सर्वांचे चेहरे नक्कीच सर्वांची नजरा या आता कॉमेंट्री बॉक्स कडे आहेत. चला संतोषजी चौधरी आपण यायचं आहे, कारण की टर्निंग पॉइंट या मॅचचा कधी ते असू शकतोय. अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन पोहोचवला जाईल, कारण की अंतिम मॅच आहे. क्रुशियल मोमेंटला ही लढत तुम्ही पाहता अद्यापर्यंत आहेत आणि योग्य तो डिसिजन दोन्ही संघापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी संतोषजी चौधरी सर त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. परंतु हे मॅच अगदी पाहायला गेले तर पूर्णपणे गुलाबी थंडीमध्ये कडकडत्या पूर्णपणे गरम नक्कीच होताना पाहायला मिळाल्या. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा तुम्ही पाहताय कव्हरेज केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून अगदी चेक करताना इथून तुम्ही पाहताय थ्रो चांगला होता. यष्टीरक्षक कलेक्शन देखील चांगले केले, धाव देखील चांगली घेतले, परंतु सेफ आहेत की नाही या पॉपिंग क्रिक्स मध्ये सेफ पोहोचलेत की नाही या अगदी क्रुशियल मोमेंटला ही मॅच आता येऊन ठेपल्या. चला अगदी संतोषजी चौधरी सर अगदी मैदानाच्या आतमध्ये जाऊन योग्य तो डिसिजन पोहोचवतील. अगदी फलंदाज सेफ आहे.
चेंडू आणि 3 धावांची आता इथून गरज असणार आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेट मधील मोठा इतिहास राहिला. 6 बॉल मध्ये 1 धाव कदाचित निघत नाहीये. उदाहरण जर कालच्या दिवसात घेतलं तर 2 धावा सुद्धा निघाल्या नव्हत्या. परंतु या मॅचला 3 चेंडू आणि 3 धावा अद्याप करायचा. इथे पाहायला गेलं तर 1 बॉल मध्ये 6 धावा असतात, त्या होऊ शकतात. परंतु 1 चेंडू 1 धावा असल्या दडपण, प्रेशर आणि हृदयाचे ठोके हे सातत्यानं खेळाडूचे वाढत असतात. कारण की प्रेशर आणि संघाचा भार या त्या खेळाडूच्या खांद्यावर असतो. यावेळीसला पहा मिस टायमिंग आहे. मॅच अगदी पूर्णपणे कलांडली गिरत्या. कधी झुकते ती धाकटा खांदा संघाच्या बाजूने तर कधी झुकते ती स्काय 11 वाल संघाच्या बाजूने. अंतिम 2 चेंडू राहिल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि विजयासाठी गरज आहे टोटल 3 धावेंची. अस्तित्व दोन्ही संघाचा या बॉलवर निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा महत्वाचा बॉल असणार आहे. इथून या बॉलवर जर सिंगल येत्या तर अजून क्रुशियल मुवमेंट पाहायला मिळेल. जर धाव येत्या अगदी पाहायला गेलं तर क्रुशियल मुवमेंट पूर्णपणे धाकटा खांदा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. काय घडेल या बॉलवर? गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे मेहनत आपल्या संघासाठी घेतोय आणि घेणं देखील फार महत्वाची आहे. जी जिम्मेदारी त्यांच्या हाताला सोपवल्या ती पूर्ण करणं गरजेचे आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल चाललाय आउट ऑफ दी पार. निर्णय न बाकी आहे. मॅच तर जिंकल्या धाकटा खांदा संघ. अगदी पाहायला गेलं तर युवा क्रांती DK चषक 2025 मध्ये क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. लाजवाब केली राहिले दोन्ही संघाची. प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम बॉल फुल टॉस टाकला. जर खाली बॉल राहिला असता तर अद्यापर्यंत अंतिम बॉल पर्यंत ही मॅच मात्र पाहायला मिळाली असती. अगदी चौकार गेलाय. 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने संघ देखील विजय संपादित करतो धाकटा कांदा संघ. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या गोलंदाजी चांगली राहिल्या. 6 बॉल टाकलेत, 1 धाव खर्च केल्या. बॅटिंग करत असताना 1 षटकार लगवलाय. 3 चेंडू मध्ये 6 धावांचं योगदान. अजय नाईक या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिल्यात. चला अजय नाईक आपण या लगेच आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण लगेच घेऊन जायची. आजचा रात्र, आजची रजनी आणि आजचा खेळ इथेच मात्र थांबला जाईल. अगदी पाहायला गेलं तर चांगली केली, चांगला परफॉर्मन्स राहिला आजच्या रजनीमध्ये ते धाकटा कांदा संघ.